देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा भारतीय समाज आजही न्यायासाठी झगडतोय। यासाठी सविस्तर वृत्त असे आहे की पुणे जिल्ह्यातील भिगवण तालुक्यातील उंबरगाव येथील आशाबाई काळे या गेल्या 70 ते 80 वर्षापासून त्या भागामध्ये राहतात। त्यांना 3 मुलं आहेत। सर्वजण त्याच ठिकाणी राहतात, परंतु त्याच ठिकाणी त्यांच्या समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी 13 तारखेला औरंगाबादमध्ये राहण्यास गुंडांनी भिगवण येथील 10 ते 12 लोकांनी त्यांच्या मुलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण करून त्यांच्या सुनेवर सुद्धा अत्याचार केला आणि त्यानंतर ते 4 चाकीतून निघून गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर रात्री 12 वाजता ही घटना घडल्यानंतर भिगवण पोलिसांमध्ये तक्रार घेण्यासाठी गेले असता पोलिसांनी सुद्धा या पारधी समाज बांधवांच्या या महिलांना न्याय न देता तेथून हाकलून दिलं। दिनांक 13, 14, 15, 16 अशा 4 दिवस या महिलांनी भिगवण पोलीस स्टेशनच्या पायऱ्या आणि उंबरे झिजवले, परंतु त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी हाकलून दिला। अशा प्रकारची चिंता संतापजनक घटना घडल्याने सुद्धा पोलीस जर न्याय देत नसतील तर या देशातील कायदा आणि सुव्यवस्था कसा राहील? या देशातील पारधी समाजातील गोरगरीब महिलांना न्याय कोण देणार, कधी मिळणार? अशा प्रकारची कैफियत त्यांनी मांडली असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता आमरण उपोषण करू असंही त्यांनी इशारा दिला आहे। या समाजातील गुंड प्रवृत्तीचे किशोर पवार आणि जित्या पवार आणि त्याचबरोबर त्यांचे मेहुणे आणि काही मुस्लिम समाजाचे सलादी अशा लोकांनी मिळून अत्याचार केलेला आहे आणि त्यामुळे या अत्याचार करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी असताना सुद्धा पोलीस गुंडांना मोकळं सोडून या महिलांनाच उलट त्रास देत आहेत। समाजाच्या गुंडांना धोका दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी या महिलांनी केली असून या संदर्भात सर्व मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सर्व कार्यालयांना या संदर्भात निवेदन दिले असून न्याय मिळत नाही तोपर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे। आशाबाई नबीलाल काळे, राहायला कुमरगाव, माझं नाव आहे आशाबाई। तर आता गुंड येऊन शानी औरंगाबादचे गुंड येऊन शानी हानमार केला, पोराला ताणून पाठवलं। भाऊ कुठल्या समाजाचे होते? पारधी समाजाचे होते। लय माझ्या पोरीला 2-3 माणसांनी बलात्कार केला। ते किशोर कंत्रास पवार, जित्या कंत्रास पवार, अलादीन पाय पकडले होते। तुम्ही भिगवण पोलीस स्टेशनला गेला होता का? गेला होता, 4 दिवस भिगवण पोलीस स्टेशनला दिलं नाही, केसच घेतले नाही। काय म्हणतात तिथले पोलीस? ते म्हणतात तुम्ही फरार आहे, तो नवऱ्याला हजर करा म्हणते, केस घेतो म्हणते ते पोलीस ठाण्यामध्ये। तुम्ही कितीदा पोलीस स्टेशन मध्ये गेला होता? 4 दिवस गेलतो। एसपींना निवेदन दिला होता का? एसपीला निवेदन दिलता की आता पुढे काय करणार आहात? पुढे काय करणार? आता अध्यक्ष बघून उपोषणला बसायचं। उपोषणला बसणार आहे। जर कामाला होत नाही, आमची इज्जत लुटमार केली आहे। मला सांभाळणार नाही, काय नाही, माझी इज्जत गेली आहे। मला न्याय पाहिजे। 2 जणांनी माझी बलात्कार करून टाकले आहे। मला अवघड जोगाय चरका पण मारलेला, हानमार पण केली आहे आम्हाला।